नमस्कार, मी अमोल गायकवाड, हायरिच कंपनीतर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर हरिप्रिया मिरची बद्दल त्यांचे काय अनुभव आहे तर ते आपल्याला सांगणार। तर भूषण भाऊ, मी तुम्हाला विनंती करतो की म्हटलं हरिप्रिया बद्दल तुम्ही थोडी माहिती द्याल। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भूषण देशमुख, मुक्काम पोस्ट खेड, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती। या ठिकाणी आम्ही एक भूमिपुत्र हायटेक नर्सरी म्हणून छोटी एक नर्सरी चालवतो। तर या मागील उन्हाळ्यामध्ये हायरिच कंपनीचे आपले गायकवाड साहेब आमच्याकडे जी हायरिच कंपनीची हरिप्रिया नावाची मिरची आहे, या मिरचीचे काही पॅकेट्स आणि त्याचे काही सॅम्पल्स फोटो होते ते आम्हाला दाखवासाठी आणले। आता जो मोर्शी जो हा एरिया आहे, हा एरिया मिरची उत्पादनासाठी आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये अग्रसर एरिया आहे आणि इथं साधारणतः 1500 ते 2000 एकरच्या आसपास मिरचीची लागवड होते वर्षभरात। तर यामध्ये वरुड तालुका आहे, मोर्शी तालुका आहे। तर बऱ्याच ठिकाणी शेतकरी लोक आपल्या नर्सरीतून रोपं विकत घेऊन जात असतात। तर आम्हीही या शोधात असतो की आम्हालाही जी व्हायरस टॉलरन्स आहे किंवा उत्पन्नासाठी चांगली असणारी व्हेरायटी आहे किंवा ती ब्लॅक थ्रिप्सला टॉलरन्स असणारी व्हेरायटी, अशा व्हेरायटीच्या शोधात आम्ही पण निरंतर असतो। तर योगायोगाने आमची उन्हाळ्यामध्ये गायकवाड साहेबांसोबत ओळख झाली आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या नर्सरीमध्ये यावर्षी काही थोडीफार म्हणजे 15-20 पॅकेट सुरुवातीला आम्ही या मिरचीची सोयिंग केली। तर सुरुवातीला जे 1 जून पासून ते 10 ते 15 जूनच्या दरम्यान जे आम्ही काही शेतकऱ्यांना जे मिरचीच्या रोपं इतर व्हेरायटीच्या सोबत दिलेले होते, तर ते आज जवळपास 2 ते 2.5 महिन्याचे झाले। ते तोडे पण सुरू झालेले आहेत आणि तोडे चालू झाले असताना बरेचदा काही अमरावती एरियाचा काही भाग आहे, काही मोर्शी तालुका आहे, वरुड तालुका आहे, बऱ्याच ठिकाणी आम्ही प्लॉटवर व्हिजिट पण केली। तर असं आमच्या प्लॉट व्हिजिट केल्यानंतर असं निदर्शनास आले की इतर व्हेरायटीच्या तुलनेत या व्हेरायटीच्या ज्या व्हेरायटी आहे, तर याच्यात 2-3 आम्हाला फायदे आढळले की जे एक तर व्हेरायटीची जी कॅनोपी आहे, हाईट आहे, तर ही खूप चांगली होती। दुसरी गोष्ट, जी लागाची क्षमता आहे, म्हणजे मिरचीमध्ये जी मिरचीची सेटिंग होती तर किंवा फुल ड्रॉपिंग आहे, तर हे याचं जे प्रमाण आहे तो फुल ड्रॉपिंगचं प्रमाण कमी होतं, मिरची लाग जास्त होता। तिसरं की ज्यावेळेस मिरची तोडत असताना ज्यावेळेस लेबर मिरची तोडत होते त्यावेळेस तोडायला फार सोपी होती। म्हणजे बरेचदा मी बघितलं की बऱ्याचशा व्हेरायटी अशा असतात की ज्यावेळेस मिरची तोडतात तर फांद्या पण हातात सोबत येतात। तर या व्हेरायटीमध्ये काय होतं की मिरची तोडत असताना फांद्या तुटायचं प्रमाण नगण्य होतं, म्हणजे एखाद फार क्वचित लेबरच्या चुकीमुळे तुटली तरच ती फांदी तुटत होती, अन्यथा फांदी तुटत नव्हती, मिरचीच यायची। तिसरी गोष्ट, मिरची तोडत असताना ज्या मिरचीचं वजन आम्ही तेही मोजलं बरेचदा। बाकी मिरच्या 10 मिरच्या घेतल्या आणि हरिप्रियाच्या 10 मिरच्या घेतल्या, तर त्या मिरचीचं वजनही फार चांगलं होतं। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी वरुड आणि मोर्शी तालुक्यासाठी जे व्हायरस, आमचा हा जो एरिया आहे हा व्हायरससाठी फार ओळखला जातो, म्हणजे सगळ्यात जास्त व्हायरसचं प्रेशर या एरियामध्ये आहे। तर या आम्ही जे हरिप्रियाची बाकी इतर व्हेरायटीच्या तुलनेत सोबत जी व्हेरायटी लावली, तर या व्हेरायटीमध्ये व्हायरस हे नसल्यासारखं होतं। म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही प्लॉटवर फिरलो तर तिथं व्हायरस नाही दिसला आणि व्हायरस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हे पसंतीला उतरली व्हेरायटी। आणि भविष्यात आता ही जी पुढच्या वर्षी पण मिरची लागणारच आहे। तर म्हणजे आमची जी आशा आहे की या वर्षी जशी आम्ही 20-25 पॅकेट विकलेत, तर पुढच्या वेळी साधारणतः 3 ते 4 किलो 5 किलो पर्यंत ही व्हेरायटी आमच्या काउंटरवर इथं खपायला पाहिजे। पण एक सोबतच जसं आता मिरचीमध्ये जसं हायरिचनं जी चांगली व्हेरायटी आम्हाला दिली हरिप्रिया नावाची, सोबतच आमच्या एरियामध्ये किंवा इतरही बाकी एरियामध्ये टोमॅटो झालं किंवा भेंडी झालं, इतरही वाहनं खूप चांगले बऱ्या प्रमाणात लागतात। तर माझं असं कंपनीला आव्हान आहे भूमिपुत्र हायटेक नर्सरीकडून की त्यांनी चांगल्या वाहनाचे टोमॅटो, भेंडी किंवा कारली इतरही व्हेरायटी शेतकऱ्यांच्या साठी म्हणजे उपलब्ध करून द्यावे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं। नमस्कार भूषण भाऊ, तुम्ही जे कंपनीबद्दल सांगितलं फार छान सांगितलं आणि मी पण कंपनीतर्फे तुम्हाला आश्वासन देतो का जसं आपण यावर्षी हरिप्रिया मिरची आणलेली आहे त्याचप्रमाणे बाकीचा पण भाजीपाला येईल। आणि जसं म्हणजे यावर्षी आपण एक 0 पॅकेट पासून आपण सुरुवात केली, म्हणजे 1 पॅकेट पासून आपण सुरुवात केली होती, तसं येणारा काळ हा आपल्या भाजीपाल्यांमध्ये नंबर 1 राहील आणि त्यासाठी तुमची साथ राहील, त्याबद्दल मी आशा पण करतो। धन्यवाद।